मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 लॉस्ट इन स्पेस ही 10 एपिसोडची सिरीज सीझन 1 ची संपवली. सुंदर सिरीज आहे, सगळ्यांनी बघावी अशी. लहान मुलांनी तर बघावीच, पण मोठ्यांनी पण. खूप एक्साइटिंग. आधी मला असं वाटलं होतं की लॉस्ट इन स्पेस सगळं स्पेसचं असेल, थोडंसं म्हणजे बोरिंग होईल वगैरे, पण प्रत्येक एपिसोडला अँक्झायटी वाढत जाते खूप. पुढे काय होईल, काय झालं असेल आता यांचं. आणि त्यांचे म्हणजे एक तर स्पेसमध्ये ते हरवले, आणि दुसरं म्हणजे त्यांना काय काय प्रॉब्लेम्स तिथे फेस करावे लागतात अगदी स्टेप बाय स्टेप, आणि त्याच्यावर ते कसे ओव्हरकम करत जातात. सुंदर केलंय, म्हणजे त्याच्यातल्या मोठ्या कॅरेक्टर्सनी पण आणि लहान मुलांनी पण सुंदर कामं केली आहेत आणि सुंदर रोल केलाय. तर थोडक्यात काय, त्यांचा जो रिझॉल्यूट असतो, भरपूर त्यांचे ऑर्बिटल्स म्हणजे ज्युपिटर्स जे असतात, तर ते भरपूर सायंटिस्टना पाठवल्या गेलं असतं त्या रिझॉल्यूट बरोबर. आणि काहीतरी स्पेसमध्ये असं होतं की त्या रिझॉल्यूट पासून हे सगळे दूर फेकले जातात, म्हणजे विलग होतात, आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पडतात. आणि त्यांचा एकमेकांशी असा काहीच आधी कम्युनिकेशन नाही, कनेक्शन नाही, काहीच नाही. म्हणजे कोणी जिवंत आहे का मेलंय का काय झालं काहीच कळायला मार्ग नसतो. आणि मग हळूहळू कळतं की नाही, कोणीतरी अटॅक केलाय आणि त्याच्यामुळे ते शिप पडलंय, ह्या लोकांचं स्पेसशिप खाली पडलंय. तर ह्यांचं जे असतं म्हणजे एक आणि प्रत्येकाला तिथे म्हणजे त्या स्पेसमध्ये जाण्यासाठी जो त्यांचा प्रोग्राम असतो, तर त्याच्याकरता एक्झाम अल्फा सेंटोरीच्या वर ह्या लोकांना म्हणजे एस्टॅब्लिश व्हायला काही दिवस राहायला म्हणून असं असतो त्या प्रोग्राम तो. तर त्याच्याकरता प्रत्येकाला एक्झाम द्यायची असते. तर बाकी तर सगळे म्हणजे पास होतात, जे म्हणजे आलेले असतात ते सगळे पास होऊनच आले असतात, जे फेल त्यांना नसतं. तर आता ह्यांची जी फॅमिली असते विल वगैरेची, म्हणजे जॉन, मॅरिओ आणि तिच्या 2 मुली आणि एक मुलगा, तर मुलाचं नाव असतं विल. एक मुलगी असते जुडी आणि प्युमी का काहीतरी असं असतं. तर त्यांच्या ह्या फॅमिलीला असं बाकी सगळे पास होतात, पण विल पास होत नाही. मग ही सायंटिस्टच ते मारिओ, तर ती चिटिंग करते आणि त्याला म्हणजे करते आपल्या याच्यात दाखवून. आता जेव्हा हे लोक तिथे म्हणजे क्रॅश होतं त्यांचं आणि त्याच्यातनं ते बाहेर पडतात, तर तेव्हा हा एका छोटा मुलगा म्हणजे विल एका जंगलामध्ये असा जातो, तर त्याच्यावर एक रोबोट अटॅक करतो. ऑलमोस्ट तो मेलाच असतो, पण त्या रोबोला कसा काय तो कंट्रोल करतो किंवा रोबो त्याचा ऐकतो त्याला पण कळत नाही, आणि तो रोबोला घेऊन आपल्या इथे येतो. तर आधी तर सगळेजण घाबरतात आणि म्हणजे नाहीच म्हणतात, म्हणजे कोणी एकमेकांना सांगायला किंवा दुसऱ्या स्पेसशिपची ज्यांच्याशी मग यांचा कॉन्टॅक्ट वगैरे होत होतं, तर म्हणजे नाही आपण हे करायचे असं चाललं असतं त्यांचं. पण मग हे जात असताना त्याला घेऊन तर एका दुसऱ्या स्पेसशिपचे लोक पण क्रॉस होतात, आणि मग त्यांनाही कळतं की यांच्या बरोबर रोबो आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक जुलिया नावाची सायंटिस्ट पण यांच्या स्पेसशिपमध्ये चढणार असते, आणि तिची एक बहीण असते जी क्रिमिनल असते. तर ती आपल्या त्या बहिणीला जुलियाला विष देऊन मारून टाकते आणि तिची जागा घेऊन येते, ती जुलिया बनून येते. पण तिथे स्पेसशिपमध्ये पण कळतं म्हणजे तिथे लोकांना की ही जुलिया नाहीये. तर ती मग तिथे एका डॉक्टर स्मिथ म्हणून असतो जो ओळखतो तिला, तर त्याला मारून ती त्याचं नाव आणि त्याचे सगळे आयडेंटिटी घेऊन डॉक्टर स्मिथ बनून चढते स्पेसशिपमध्ये, आणि सगळ्यांना डॉक्टर स्मिथ म्हणूनच ती आलेली असते. आता ती जेव्हा जेव्हा कुठे अडचणीत सापडते, तर ती दुसऱ्याला चकमा देऊन पुढे पुढे जात राहते,
असाच एक असतो की ज्यांनी भरपूर लिकर वगैरे सगळी स्पेसशिपमध्ये ठेवली असते, म्हणजे तो एक डीलर असतो. तर मेकॅनिक आणि डीलर असा. तर तो तिला वाचवतो आणि मग तीच त्याचं गन गन म्हणजे की आपण अडचणीत सापडलोय तशी एक फायर गन फायर करायची, म्हणजे लोकांना दिसतं तिथे येतात, तर ती चोरून आणि ती म्हणजे पळून जाते त्याच्यापासून. आणि एक जिला त्यांनी वाचवलं असतं एका ऍक्सिडेंटमध्ये, दुसऱ्या एका मुलीला, जुलियाला, तर तिच्याबरोबर तो थांबतो. आता इकडे ही जेव्हा आपली स्पेस गन फायर गन हे करते, तर मग हे बिल वगैरेचे लोकांना दिसतं आणि ते लोक तिला आपल्या स्पेसशिपमध्ये घेऊन येतात. तिचं आपलं सगळीकडे ऑब्झर्व करणं चालूच असतं. मग तिला जसं दिसतो तो रोबो, तर ती प्रयत्न करते रोबोला आपल्या ह्याच्यात हे करायचा, पण तो रोबो उलट तिच्यावर खूप खार खाऊन असतो. आता जेव्हा सगळ्यांना कळतं की म्हणजे हा आहे, आता हे लोक ठरवतात की मग म्हणजे वडिलांना किंवा कोणाला कळू नये म्हणून आपण ह्याला कुठेतरी गुहेत लपवूया. म्हणून मग हे लोक त्याला एका गुहेत लपवतात. आता त्या गुहेमध्ये असे जनावर राहत असतात की जे मॅन इटर्स असतात, पण त्यांना दिसत नसतं, आंधळे असतात ते, आणि त्यांची ती शीट असते जी त्याचे असे मोठे मनोरे बनलेले असतात, असे स्टोन. तर ते म्हणजे फ्युएल असतं एक प्रकारचं, म्हणजे त्याच्यापासून फ्युएल मिळू शकत. आता यांना इथून परत जेव्हा जायचं रिझोल्यूट पर्यंत, तर यांच्याजवळ फ्युएलच नसतं. जाणार कसे? तर हा जो मुलगा असतो ज्यांनी म्हणजे ज्यांनी लिकर लपवली असते आणि वाचवलं असतं हिला, जेसिकाला, म्हणजे जी डॉक्टर स्मिथ बनलेली असते, तर त्यांनी म्हटलं असतं की एक स्पेसशिप मी बघितलंय की जे एका ठिकाणी आहे आणि ते असं दबलेलं आहे, तर आय थिंक की त्यांच्याकडे भरपूर फ्युएल असणार, आपण त्यांच्या ह्याच्यातनं ते फ्युएल एम्प्टी करू शकतो. तर मग हे लोक सगळे त्या याच्यामध्ये जातात की फ्युएल आणायला. मग कशात भरायचं, काय भरायचं, ते सगळं होते. मग व्यवस्थित फ्युएल सगळं भरतात, एम्प्टी करून, आणि परत येत असतात. आता इकडे काय झालेलं असतं की ही जेव्हा बघते विलची आई म्हणजे मारिया सायंटिस्ट, तर ती म्हणते की आपला प्लॅनेट हळूहळू सनच्या जवळ किंवा सन आपल्या जवळ येतोय, म्हणजे आपले प्लॅनेट जातात ते सनच्या जवळ, आणि हळूहळू असं होईल की इतके जवळ जातील की त्या हीटमुळे इथे लाईफ शक्य नाही, म्हणजे थोडक्यात काही महिन्यात आपण मरणार, आपण इथे राहू शकत नाही जास्त दिवस. सो वी हॅव टू लिव्ह द प्लॅनेट. आपल्याला कसंही करून तो सोडावाच लागणार आहे. पण मग ते सोडायचं तर जायचं कसं? आपल्याकडे फ्युएलच नाहीये. तर त्या चक्करमध्ये यांचा प्रयत्न चालू असतात की कसं ह्या प्लॅनेटला इव्हॅक्युएट करता येईल. तर मग म्हणून ते फ्युएलच्या शोधात असतात. मग हे फ्युएल घेऊन येताना सिस्मिक हे हालचाली पण वाढलेल्या असतात, तर असे ब्लास्ट होत राहतात, म्हणजे भूकंपासारख्या मधनं जमिनीच्या आतनं. मग त्याच्यात हे लोक म्हणजे आई वडील मारिया आणि तिचे मिस्टर अडकतात. पण हे लोक एक आयडिया करतात, म्हणजे त्यांच्यातली एक सायंटिस्ट बघते की बघ किती किती वेळानंतर हे होतोय ब्लास्ट, आणि मग आपल्याला कसं एस्केप होता येईल, तर ते तसं बघतात. पण त्या याच्यामध्ये स्पीड मेंटेन करायच्या ह्याच्यात एकाचं काहीतरी वायर अशी तुटते. मग त्यातला एक सायंटिस्ट बाहेर जातो ती वायर हे करायला, पण मग तो त्या ब्लास्टमध्ये म्हणजे त्या याच्यात तो टँकर उलटतो आणि त्याच्या अंगावर पडतो. मग तो जर टँकर सरळ करायला गेला तर सगळं ऑइल गळून जाणार असतं, थोडंसंच राहणार असतं. पण म्हणजे शेवटी ऑइलही जातं आणि त्यालाही ते वाचवू शकत नाही. म्हणजे असं थोडेसे काही काही अशा घटना घडत राहतात. नंतर हे लोक त्या ब्लास्टमध्ये दोघंही पूर्ण ऑइलच्या टारच्या खाली त्यांचं गाडी दबून जाते, मारिओची आणि जॉनची. मग हे कसं तो एक बलून हे करून बाहेर येतात ते पण पाहण्यासारखं आहे. आणि मग बाहेर येतात आणि म्हणजे सेफली पोचतात. आता ह्याला जेव्हा
म्हणजे पोचतो तो तर स्पेसशिपमध्ये. तर इकडे ह्या लोकांचं जी एक भूमी असते तिचं एका दुसऱ्या स्पेसशिपच्या मुलाचं जरा थोडंसं चालू असतं. जुडीला पण हा मुलगा एक आवडायला लागलो असतो. हा, जुडी सगळ्यात पहिल्यांदा एकदा याच्यामध्ये अडकून गेलेली असते पाण्याच्या खाली. म्हणजे त्यांच्या स्पेसशिप मधून ती काहीतरी सामान आणायला म्हणून जाते आणि एकदम बर्फ जमायला लागतो आणि ती वर याच्या आत बर्फ जमून जातो, ती बर्फाच्या खाली अडकून जाते. मग त्यावेळेस हा जो विल भटकायला गेलेला असतो तर तो हा याला रोबोला घेऊन आलेला असतो. तर त्या रोबोच मॅग्नेशियम बर्न करून ते सगळं वितळवून आणि तिला बाहेर काढतो. तर त्याच्यामुळे मग त्या लोकांना थोडंसं त्या रोबोबद्दल असतं की हा ठीक आहे, राहू शकतो, तो आपल्याला हेल्पफुल आहे. म्हणजे विल सारखं सांगायचा प्रयत्न करतो की तो आपल्याला हेल्पफुल आहे. तर पण होते काय की ही जी असते डॉक्टर स्मिथ बनून आलेली, तर तिला कसंही करून तिथून बाहेर पडायचं असतं. बाकीच्यांचं कोणाचं काही का होईना, तिला तिथून बाहेर पडायचं असतं. तर ती हा विचार करते की जॉन आणि हे लोक तिला इतकं लिफ्ट नसतात देत. तर ती त्या जुलियाला हाताशी घेऊन तिच्या ह्याच्यात डोक्यात हे भरवते की रोबोमुळे तुझा नवरा मेलाय. त्या अटॅक जो झाला असतो तो जुलियाला असं वाटतं की त्या रोबोनी केलेला असतो आणि त्याच्यात तिचा हसबंड मेलेला असतो आणि त्याच्यामुळे तिला त्या रोबोबद्दल खूप राग असतो. आणि अशा ह्याच्यात तिने त्या रोबोनीच एक पिस्तल बनवून ह्याला दिलं असतं विलला. तर विलनी ते आपल्या गादीखाली लपवलं असतं. तर हे त्या स्मिथनी, जी डॉक्टर स्मिथ बनून आली, तिने बघितलं असतं. तर ती ते चोरून जुलियाला कसं मिळेल ते बघते. तर जुलिया ते पिस्तूल घेऊन येते आणि ती रोबोवर रोखते. आता रोबोचं कसं असतं की नेहमी आता हा फ्रेंडली ॲटमॉस्फिअर मध्ये आणि आपला दोस्त बनवला असतो, पण जसंच तो गन रोखलेली बनतो त्याच्या आत सगळं बदलायला लागतं आणि तो मग अटॅक करतो. त्या अटॅकमध्ये जॉन वाचवायला जातो, पण मग त्याला पण अशी म्हणजे जोरात हे पडते आणि तो पण खाली पडतो. पण मग हा कसा तरी विल त्याला कंट्रोलमध्ये करतो. पण मग त्याच्यावरून हे सिद्ध होते की हा रिलायबल नाहीये. केव्हाही काही होऊ शकतं. म्हणजे एखाद वेळेस एकदम तो असा फ्युरियस झाला तर सगळ्यांनाच मारू शकतो. त्याच्यामुळे बेटर त्याच्यापासून आपल्याला बाजूला. आणि आता विलला पण वाटायला लागतं की आपल्या वडिलांवरच अटॅक झाला, त्याच्यामुळे तो पण इमोशनली थोडासा हलवून गेलेला असतो. तर त्याला म्हणजे असं त्याची दोलायमान स्थिती होत असते की काय करावं काय नाही. पण मग तो शेवटी मन घट्ट करून त्याला घेऊन जातो जंगलामध्ये आणि वरती उंच कड्यावर आणि त्याला म्हणतो की तू माझा ऐकतोस ना, तू माझा फ्रेंड आहे ना, पण आता मी जे सांगतो तो करशील का? एक स्टेप पुढे जा. तो रोबो बघतो की एक दगड पडलाय मोठा खाली, पण तो ऐकतो त्याचा आणि तिथून म्हणजे उडी मारल्यासारखंच करतो. सगळे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. म्हणजे हात पाय डोकं वेगळं होऊन तो खाली त्या दरीत पडतो. आता इकडे जसे हे क्रॅश झालेले असतात या लोकांचे स्पेसशिप, तसंच ह्या रोबो आले कुठून, तर ह्या रोबो वगैरेंचं पण एक स्पेसशिप असतं आणि ते पण क्रॅश झालेलं असतं आणि ते लोक तिथून ते जंगलामध्ये भटकत असतात. म्हणजे ऍक्च्युली ह्यांच्या याच्यावर अटॅक या रोबोंनी नसता केला, दुसरंच काहीतरी असतं जे अजून कोणाला कळलं नाही की कशामुळे ते अटॅक झाले आणि सगळं म्हणजे स्पेसशिप क्रॅश झाले. तर ते स्पेसशिप त्यांचं दिसतं. मग आता त्या स्पेसशिपला कसं हे करायचं, म्हणजे चालू करायचं वगैरे, तर ह्यांना रोबोंना काही गोष्टी पाहिजे असतात तर त्या मिळत नसतात. आणि इकडे मग हिला जेव्हा कळतं की ही स्मिथ नाहीये, मारियाला कसं कळतं, जुडीला कसं कळतं, तर त्या जो मुलगा असतो जो खूप सारे बियर वगैरे घेऊन आलेला असतो मेकॅनिक, तर तो जेव्हा ह्यांच्या स्पेसशिपमध्ये हिला बघतो स्मिथला, तर म्हणजे तू कशी इथे, आणि मग त्याला ते आधीपासून शंका असतेच. आणि मग तो जुडीला सांगतो की ही स्मिथ नाहीये, मला हिची आयडेंटिटी माहिती आहे, हे कार्ड मला स्मिथचं बॉक्स मिळालंय आणि स्मिथचं आय कार्ड पण मिळालंय, त्याच्यावर फोटो बघतो.
आणि हे म्हणजे ही स्मिथ नाही, हे दुसरीच कोणीतरी आहे. मग ती ते जुडी आपल्या आईला सांगते, मारियाला. तर मग मारिया तिच्याशी बोलते, तर ती आणि मग तिला असं बंद करून टाकते एकाच्या स्पेसशिप मध्ये. तर आणि सांगते सगळ्यांना की कोणीही उघडायचं नाही, कोणी तिथे जायचं नाही. पण हा सारखा आपला तिकडे जातो विल, आणि ती त्याला इमोशनली ब्लॅकमेल करून ते दार उघडायला भाग पडते. आणि ते दार उघडताना ती मागून म्हणजे तिला अटॅक करते आणि तिला बेशुद्ध करते आणि पकडून तिला त्या रोबोच्या तिथे घेऊन जाते. आणि रोबोला तिने सगळं जॉईन करून ठेवलेलं असतं, पण तिला त्याच्यावर म्हणजे हे नसतं करता येत. मग ती असं काहीतरी म्हणजे होतं की ज्याच्यामुळे तो रोबो जोडला जातो ह्यांच्या ऍक्टिव्हिटीमुळे आणि तो परत तयार होतो. आणि ही तिला इन्सिस्ट करत असते स्मिथ की तू हे स्पेसशिप तू चालवू शकते, तू हे करू शकते, तसं करू शकते. पण मग शेवटी जुडीला जसंच कळते की ही आपल्या आईला घेऊन गेली आहे आणि तर ती चुपचाप आलेली असते आणि ती त्या स्मिथला बेशुद्ध करून आपल्या आईला सोडून घेऊन जाते. पण तेवढ्यात तो रोबो पण म्हणजे जागृत होतो आणि आता तो म्हणजे रोबोला हिनी डॉक्टर स्मिथनी बरं केल्यामुळे तो आता तिचं ऐकणार असतो, गुलाम झालेला असतो. आणि इकडे काय झालेलं असतं की ह्या लोकांनी फ्युएल जे काही थोडं बहुत आहे तर ते घेऊन एक दोन जेवढे स्पेसशिप, सगळे जरी नाही तरी जेवढे स्पेसशिप्स जाऊ शकतात तेवढे जा असं असतं केलेलं. आणि मग असं ठरलेलं असतं की हा जॉन आणि तो मुलगा स्पेसशिप मधनं जातील रिझॉल्यूट मधून ह्यांच्याकरता मदत आणतील म्हणून. आणि त्यावेळेसच हिनी ते अटॅक केलेला असतो मारिओवर. त्याच्यामुळे ह्या लोकांचं स्पेसशिप अर्धवट ब्लास्ट होऊन ते चुकीच्या याच्यामुळे त्यांना पुढच्या इन्फॉर्मेशन न मिळाल्यामुळे ब्लास्ट झालेला असतो. हे असे उघड्यावरच असतात. काय करायचं तर मग आता आपल्याला लोकेशन तर मिळाली पाहिजे, म्हणून मग ते लोक प्रयत्न करत असतात दोघी की काहीतरी अशी पण फायर वगैरे करू म्हणजे मग कळेल आपण कुठे आहोत, म्हणजे हे लोक येऊ शकतात आपल्याकडे. तर कम्युनिकेशन पण लॉस झालेलं असतं. मग आता जेव्हा तो रोबो तिच्या कमांडमध्ये असतो तर मग मारिओ तिला समजवते की ठीक आहे आपल्याला सगळ्यांनाच इथून वाचायचंय ना, मग चल ठीक आहे. मग हे लोक परत आपल्या स्पेसशिप मध्ये येतात आणि मग मीनवाईल यांना दुसरा एक जो सायंटिस्ट असतो त्यांना म्हणजे लक्षात येतं की ही जी केव्ह मधली शीट आहे तर याच्यामधनं आपल्याला फ्युएल मिळू शकतो. मग हे लोक सगळं फ्युएल कलेक्ट करतात. मग तेवढ्यात याचा संपर्क पण होतो जॉनचा मुलाशी. मग ते मोर्स कोडनी तो एक हे करतात की बा आम्हाला फ्युएल मिळालंय, मग तुम्ही तुमची लोकेशन कळवा. मग हे लोक फायरचा प्रयत्न करतात प्रोड्यूस करायची. मग जशीच फायर प्रोड्यूस होते मग हे लोक आपलं शिप उडवतात आहे त्या फ्युएलमध्ये. आणि पण आता त्या लोकांना ह्याच्यापासून स्मिथ पासून पण बाजूला जायचं असतं आणि त्या रोबो पासून पण. तर म्हणून हे लोक रोबोला असं बाहेर फेकतात ट्रिकनी, पण तो परत आणखीन कोणाकोणाला घेऊन येतो. पण अल्टिमेटली परत त्याच्यात काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन होतं. हा विल त्याला कंट्रोल करतो आणि मग जो व्हाईट वाला असतो त्या दोघांची फायटिंग होऊन ते दोघेही बाहेर फेकल्या जातात आणि ही परत स्मिथला बंद करून टाकते लॉकमध्ये. आणि मग हे लोक टार्गेट त्यांच्यापर्यंत हे करतात की ज्याच्यामुळे हे लोक स्पेसशिपवर परत येऊ शकतील. तर हे जसेच पोचतात म्हणजे जॉन आणि तो मुलगा तर स्पेसशिपमध्ये, तर मग सगळ्यांनाच म्हणजे आनंद होतो की चला आहे. पण मग आता काय करायचं आपण, तर आता तर रिझॉल्यूटची वेळ तर होऊन गेली आहे, ते तर निघून गेलं असेल. पण मग तेवढ्यात त्यांना दिसतं की अरे वा रिझॉल्यूट तर आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट होतो रिझॉल्यूट.
मग तिथले म्हणतात बाकीचे सगळे स्पेसशिप्सचे लोक आलेले आहेत रिझॉल्यूटवर, फक्त तुमचं राहिलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला काही सोडून जाणार नाही, तुम्हाला घेतल्याशिवाय कसं जाऊ, शेवटी आपण एक टीम आहोत, असं त्या लोकांचं होतं. त्यांना सगळ्यांनाच खूप आनंद होतो. काय म्हणजे पहा किती, म्हणजे असं पण आता वाटत होतं की काय होईल काय होईल, आणि आता आपण पोचतोय. आणि हे असं होत असतानाच म्हणजे जवळपास ते रिझॉल्यूटच्या जवळ पोचले तेवढ्यात परत मोठा एक काहीतरी ब्लास्ट होतो आणि यांचं स्पेसशिप परत नष्ट झाल्यासारखं दाखवलेलं आहे. आणि म्हणजे त्या रिझॉल्यूटवर पण काही कळत नाही, क्या हो गया करून, आणि मग एकदम तिथेच संपवलाय सीझन. आणि हे म्हणजे आता सीझन 2 करता ओपनिंग ठेवली आहे की म्हणजे आता हे परत कुठे पडले किंवा परत स्पेसमध्ये कसे लॉस्ट होतात किंवा कुठल्या प्लॅनेटवर जातात, तर त्याचं पुढे दाखव. पण खूप सुंदर फोटोग्राफी, प्रेझेंटेशन, सिनरी आणि स्टोरीला खूप छान डेव्हलप केलं, खूप सुरेख, मला आवडली.